महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा झाली आणि त्याचा जो निकाल झाला आहे त्याच्यावरून एक अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झालेला आहे आणि या गोंधळाचा परिणाम हा सगळ्या विद्यार्थ्यांवर झालेला आहे। इथे पुण्यामध्ये ज्या पद्धतीने आपण ही सगळे विद्यार्थी पाहतोय, हे सगळे इथे एकवटलेले आहेत आणि या सगळ्या परीक्षेच्या गोंधळासंदर्भात ते माहिती शासनासमोर मांडू इच्छितात। एकूणच हा सगळा काय गोंधळ आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मुळात हा काय गोंधळ निर्माण झालेला आहे? राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 ही एक्झामचा रिझल्ट निकाल 12 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात आला। त्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर मी MPSC आयोगाला 11 मार्च रोजी मेल पाठवला होता। मेलमध्ये तांत्रिक चुक्या जे रिझल्टमध्ये होऊ शकतो याची मी पूर्वकल्पना दिली होती। 12 मार्चला सकाळी आमचे 50 मेल त्यांना गेले होते की ACBC आरक्षण आल्यानंतर AWS आरक्षणामध्ये मराठा समाजांना आरक्षण दिल्यानंतर त्यांना ऑप्शन ACBC हा देण्यात आला होता। काय AWSचा विषय असा होता त्यामध्ये फक्त औदारदान होते। तर पूर्वपरीक्षेचा निकाल लागताना तर प्रमाणपत्र AWS तपासून त्याची शुद्धता सुनिश्चित केली जावी, जेणेकरून जे कोर AWS आहे ते राहावं, ACBC मुलांसोबत अन्याय होऊ नये, त्यांना बी त्यांची न्यायिक जागा त्यांच्या भेटावी, हे आमच्या पाठपुरावा केला। तरी 12 मार्चला संध्याकाळी 5 वाजता निकाल लागला। निकालामध्ये आम्ही बघितलं तर AWS आणि ओपनच्या कट ऑफ ACBC कट ऑफमध्ये काही फरक नव्हता। त्यानंतर आम्ही मॅटमध्ये गेलो। अमोल देबाकर वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड पार्टी MPSC होते। तर त्या निकालात आम्ही मॅटमध्ये खेळत होतो। त्यानंतर आम्ही MPSCला त्याबद्दल निवेदनही दिले की यामध्ये अशी चूक झालेली आहे। त्याच्या अगोदरचे समाज कल्याण आणि इतर बहुजनचा निकाल जो लागला त्याला 13.5 मार्काचा जो डिफरन्स होता की त्यामध्ये AWS ओपनमध्ये दिसत होता, त्याच्यात कारण AWSमध्ये खूप मायनॉरिटी कम्युनिटी राहिले होते आणि समाज कल्याणचा रिझल्ट ज्यावेळेस लावावा लागला तर MPSCने रिझल्ट लावल्यानंतर निकालात त्यांनी जे इंटरव्ह्यूला जे 6 विद्यार्थी घेतले होते एका 6 रेशोचा 6चे 6 विद्यार्थी हे नॉन AWS कॅन्डिडेट होते, तर ते कॅन्सल करावं लागले। पुन्हा डबल रिझल्ट लावून त्यांना इंटरव्ह्यूला दुसरे कॅन्डिडेट घ्यावं लागले। याची जाणीव मी ह्या ज्या मेलमध्ये सर्वपणे प्रत्यक्षपणे करून दिली होती। त्यानंतर आमची टीम त्यांना भेटली। त्यानंतर त्यांनी 29 मार्च रोजी रिवाईज रिझल्ट लावला। कदाचित तो ACBCचा NCLचा मुद्दा होता तो सॉल्व्ह केला, त्याबद्दल आयोगाचे आभार मानतो आणि रिझल्ट लावल्याबद्दल बी आभार मानतो। परंतु न्यायिक पद्धतीने कधी व्हायला पाहिजे, निसर्गिक तत्त्वावर आम्हाला न्याय भेटण्यासाठी तिथून फक्त आम्हाला 25 दिवस एक्झामसाठी भेटत होते। त्या तांत्रिक अडचणीमुळे 3 दिवस आम्ही फॉर्म भरत होतो, 20 दिवस आमचे वाया गेले। तर ते 18 दिवस आम्ही कोर्ट कचेऱ्या नेत्यांना भेट, आयोगांना भेट, याच्यामुळे आमचा काही अभ्यास झाला नाही। अभ्यासक्रम हा पूर्णपणे जुना अभ्यासक्रम होता, तो कधीही कामाला येणार नव्हता। यानंतर कितीतरी पेट तुम्हाला खाली झालेली दिसेल की जो ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करणारच नाही। सगळ्यांचे चेहरे बघितल्यावर बी कळेल 7, 8, 10 वर्ष अभ्यास केलेली ते जनता आहे। तर आमची न्यायिक मागणी हीच होती की जनताला की आमचं रिझल्ट रिवाईज लागल्यानंतर आम्हाला न्यायिक 45 दिवसाचा एक वेळ मिळावा। तर या ठिकाणी माझ्या पाठीमागे अशा पद्धतीने हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। एकूणच जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या परीक्षेसंदर्भात जे निर्णय घेतले गेलेले आहेत त्याच्यावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि या बाबतीत आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे। कारण पहिलेच त्यांचे 17 दिवस ते ज्या पद्धतीने सांगतायत तसे वाया गेलेत। त्यामुळे पुढच्या परीक्षा देण्यासाठी त्यांना जी अडचण निर्माण होती आहे ती होऊ नये यासाठीची काळजी घेणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।